पंचमीच्या दिवशी नागांची विशेष पूजा केली जाते. नागांचे चित्र काढून किंवा तांदळाच्या साहाय्याने नाग, नागिन त्यांची पिल्ले काढून याची आपण पूजा करू शकतो किंवा या दिवशी बऱ्याचशा भागांमध्ये वारुळाची पूजा करतात किंवा जो ज्योतीचा कागद असतो, ज्याला नागाचा कागद असेही म्हटले जाते, तर या कागदाची सुद्धा आपण पूजा करत असतो. नागपंचमीच्या दिवशी जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या, तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. या दिवशी आपल्याला काही वस्तूंना चुकूनही स्पर्श करायचा नाही. नागपंचमीच्या दिवशी तवा जो आहे तर तो चुलीवरती ठेवू नये असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला तवा जो आहे तर याला स्पर्श करायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी चाकूने, विळीने काहीही चिरू नये. त्यामुळे चाकू, विळी यासोबतच धारदार वस्तू, कात्री, सुई यांचा वापर करू नये. तसेच आपल्याला या दिवशी जमीन खणणे हे सुद्धा वर्ज्य करायचे आहे. प्रत्येक भागानुसार पद्धती वेगवेगळ्या असतात. काही भागांमध्ये या दिवशी फक्त वाफवलेले पदार्थ खाल्ले जातात. तवा हा चुलीवरती ठेवला जात नाही.